कुंदे तू तुषार हार धवला, या शुभ्र वस्तावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना. आता येत आहे नवरात्री. नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर नवरात्रीनिमित्त मी क्रिएट करत आहे देवीचं लुक. आपण काही देवी होऊ शकत नाही, पण जोपर्यंत देवीची वेशभूषा केली आहे तोपर्यंत काही गुण तरी आत्मसात करता येतील. हेच त्यामागचं उद्दिष्ट. तर मग चला बघूयात कसं लुक करते ते. व्हिडिओ थोडा लॉंग होईल, पण स्किप न करता नक्की बघा, तुम्हाला मजा येईल. आणि हे बघा, मी पाठीमागे असं साडीचा ग्रीन पडदा क्रिएट केलेला आहे, जेणेकरून मी बॅकग्राऊंड चेंज करू शकेल. साईडला मी तुम्हाला दाखवते की मी मुकुट आणि त्रिशूल घरच्या घरी पुठ्ठ्यापासून कसं तयार केलं. हे बघा, मी असं त्या शेपमध्ये कापून घेतलं. हे बघा, वाटतोय ना शेप मुकुटचा. नंतर नेलपेंटने गोल्डन कलर लावून घेतलाय. हे काय आहे, माझी नेलपेंट पण सुकली तरी पण मी हे असं जुगाड केलंय, जुगाड. जर क्रिएटिव्ह काहीतरी करायचं तर सगळंच क्रिएटिव्ह करूयात ना. बाहेरून सगळं रेडीमेड आणण्यामध्ये काय मजा, म्हणून मी असं केलं. आणि असे साईडला मणी लावून घेतले. जे माझ्याकडे ऑलरेडी सामान आहे त्यातूनच मी हे केलेलं आहे. हे बघा, मुकुट माझं ऑलमोस्ट रेडी आहे. आता त्रिशूल करायला घेते. हे बघा, हे आहे माझं त्रिशूल आणि मुकुट. कसं वाटतंय नक्की सांगा कमेंटमध्ये. चला, तर माझ्याकडे साडी आहे, त्याची घडी मी पूर्णपणे विस्कटली आहे, तर मी साडी घालून येते, नंतर भेटूया. फायनली मी साडी घालून रेडी आहे. चला आता मेकअप करूयात.
आता माझ्याकडे काही अलता तर नाही आहे, तर मी हे जे सिंदूर आहे यानेच हाताचे बोटं रंगवून मेहंदी टाईप करते. ओके. फायनली माझं लुक रेडी झालं आहे. कसं वाटतंय? हे काही फोटोज एडिटिंग केलेले आहेत. कसे वाटतात ते नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.